विदर्भातले, त्यानंतर मराठवाड्यामधले 8 मतदारसंघ आहेत, पश्चिम महाराष्ट्रामधले मतदारसंघ आहेत, उत्तर महाराष्ट्रामधले 8 मतदारसंघ आणि कोकण आणि मुंबईचा विचार केला तर कोकणातले 6 आणि मुंबईमधले 6 असे महाराष्ट्रातले 48 मतदारसंघ आहेत। आपण सुरुवात करूयात विदर्भापासून। विदर्भाची सुरुवात करताना पहिला मतदारसंघ रामटेक। काय सांगतं रामटेकचं चित्र? रामटेकमध्ये शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत राजू पारवे। राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते। निवडणुकीच्या अगदी काही दिवस अगोदर पक्ष बदलला, शिवसेनेमध्ये गेले। महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी ही सुद्धा अत्यंत नाट्यमय होती। त्यांना उमेदवारी शेवटच्या क्षणी द्यावी लागली कारण त्यांच्या पत्नींनी जो फॉर्म भरला होता तो जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे रद्द झाला आणि वंचित बहुजन आघाडीने इथे किशोर गजबे यांना पाठिंबा दिला, आपला उमेदवार म्हणून घोषित केले। लढत कशी होणार आहे? अत्यंत चुरशीची लढत असणार आहे। कोणत्याही पक्षाला इथे सहजपणे ही जागा मिळवता येणार नाहीये आणि ही जी चुरशीची लढत आहे त्याचा निकाल काय सांगतो? राजू पारवे यांना आघाडी मिळताना दिसते या मतदारसंघामध्ये। आपण पुढचा मतदारसंघ पाहूयात विदर्भातला, नागपूर। बऱ्याच जणांनी या मतदारसंघाबद्दल अंदाज आधीच बांधलेला आहे। भाजपचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे विकास ठाकरे यांना। हा विजय सोपा मानला जातोय नितीन गडकरी यांच्यासाठी। वर्धा मतदारसंघ, विद्यमान खासदारांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे महायुतीकडून, त्यामुळे भाजपकडून रामदास तडस हेच या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत। तर महाविकास आघाडीनं अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र साळुंखे आहेत। चुरशीची लढत असणार आहे आणि या चुरशीच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा महायुती ही जागा आपल्याकडे कायम ठेवताना दिसते, रामदास तडस आघाडी घेताना दिसतात। सगळ्यांचं लक्ष लागलेला आणखी एक महत्त्वाचा विदर्भातला मतदारसंघ अमरावती। अमरावतीमध्ये कुणाला ही सीट दिली जाणार महायुतीमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय रीतीनं भाजपकडून महायुतीकडून नवनीत राणा यांना ही उमेदवारी घोषित झाली। त्याच तिथल्या विद्यमान खासदार होत्या पण अपक्ष होत्या। बळवंत वानखेडे यांना काँग्रेसने या मतदारसंघामध्ये उमेदवारी घोषित केलेली आहे, तर दिनेश भूप यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे प्रहार पक्षाकडून। हा विजय सोपा मानला जातोय नवनीत कौर राणा यांच्यासाठी, जे सध्या विद्यमान खासदार आहेत। अकोला मतदारसंघ, अनुप धोत्रे भाजपचे इथले उमेदवार आहेत। त्यांचे वडील संजय धोत्रे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं इथे उमेदवारी दिलेली आहे अभय पाटील यांना आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातला आणखी एक महत्त्वाचा उमेदवार आहेत। पण इथे विजय मात्र सोपा मानला जातोय आणि तो कुणासाठी? तर तो अनुप धोत्रे यांच्यासाठी। बुलढाणा मतदारसंघ, महायुतीमध्ये होता अगोदर हा मतदारसंघ। शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, विद्यमान खासदार आहेत। नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गटाकडे ही सीट गेलेली आहे, त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं इथं आपला उमेदवार दिलाय वसंत मगर। पण ही जी लढत असणार आहे ही अत्यंत काटेकी टक्कर असणार आहे। इथे आत्ता जरी दिसत असलं की शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळते, तरीही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जर काही बदल घडले तर या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर असल्यामुळे चित्र पलटू सुद्धा शकतं। भंडारा गोंदिया, सुनील मेंढे भाजपचे उमेदवार आहेत। निवडणुकीच्या साधारण 1 वर्ष अगोदर